भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आश्लेष भैया शिवाजीराव मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 6 मार्च रोजी उमरगा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शेतकऱ्यांना माती परीक्षण मार्गदर्शन, अनाथालयात बालकांना भोजन आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत अशा उपक्रमांमुळे वाढदिवसाला सामाजिक स्पर्श मिळाला। या उपक्रमांची सुरुवात उमरगा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेल्या अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले। यावेळी नगरसेवक विशाल काणेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, ॲडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला, रोटरी क्लब अध्यक्ष डॉक्टर धनंजय मेनकुदळे, माजी अध्यक्ष सतीश साळुंके, राजू जोशी, शकुंतलाताई मोरे, सुजाता मोरे, लक्ष्मण पवार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्वतःसाठी जगणं निराळं आणि लोकांसाठी जगणं निराळं, लोकांसाठी जगतो त्याला आपण जीवन म्हणतो। आणि त्याप्रमाणे आश्लेष भैया मोरे आमचे आईसाहेब, शकुंतलाताई मोरे आणि ही शालेय शिक्षण समिती या सगळ्याच्या ताकदीवर या शाळेचं रोपट्याचं वटवृक्ष झालेलं आहे। मोडकळी झालेली शाळा आज एवढी बहरताना दिसते आणि वरच्यावर बक्षिसाचा आता त्या ऑफिसमध्ये गेलो तर बक्षिस ठेवायला जागा नाही, दुसरी खोली बांधण्याची पाळी आलेली दिसून येते। ही या शाळेची प्रगती आहे। सगळ्यात या ज्या संकल्पना आहे, हे वाढदिवस साजरे करण्याची ही पद्धत आहे की लोकांसाठी आपण काहीतरी घ्यावं आणि त्या दुवा घेऊन आपलं आयुष्य वाढावं। म्हणून ही जी संकल्पना आहे, अशीच संकल्पना प्रत्येकाने राबविली पाहिजे। वैष्णवी नामदेव केदारे। कितवीला आहे? मी 8वीला। पहिले तर आश्लेष भैया मोरे यांना खूप खूप थँक्यू, कारण की जे अनाथ गरीब विद्यार्थी आहेत ना, त्यासाठी त्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वह्या, पुस्तकं किंवा बॅग, कंपास हे असे साहित्य देत राहतात। त्यामुळे जे गरीब किंवा अनाथ आहेत ना, त्यांना खूप मदत होते। जे माझ्या आईकडे पैसे नसतात कधी कधी बॅग वगैरे घ्यायला, ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे मला बॅग देतात ना, तेच मी दरवर्षी वापरते। आमच्या मुख्याध्यापक मोरे सरांना सांगितलं की त्याने आश्लेष भैया मोरे यांना सांगितल्यानंतर ते लगेच सर्व आणून देतात, जे शैक्षणिक साहित्य वगैरे। दृष्टी संजय सूर्यवंशी। तू कितवीला? मी 7वीला। पहिली गोष्ट आश्लेष भैया मोऱ्यांना खूप खूप थँक्यू, त्यामुळे आम्हाला शैक्षणिक साहित्य मिळतात। जे अनाथ व गरीब लेकरं आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य मिळतात, ते खूप यूज करून पुढे वकील वगैरे बनू शकतात। त्यामुळे त्यांना खूप खूप थँक्यू। तू काय बनणार आहेस? मी डॉक्टर बनणार आहेस? हो। चालू आहे ना अभ्यास? हो। काही अडचण वगैरे आली काही तर कोणाला संपर्क साधणार तू? काय अडचण वगैरे आली तर मी मोरे सरांना सांगते, मोरे सर डायरेक्ट जाऊन आश्लेष भैयाला सांगते। यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील माती परीक्षण केंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना मातीची गुणवत्ता, सुपीकता, आवश्यक खते आणि योग्य पिकांची निवड याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। या उपक्रमासाठी विभाग प्रमुख प्राध्यापक धनराज इटले, सिनेट मेंबर डॉक्टर सतीश गावित, प्राध्यापक SN राठोड, डॉक्टर अर्जुन कटके, प्राध्यापक बालिका प्रभाकर गायकवाड आणि प्राध्यापक अंकिता मोहन जाधव यांनी पुढाकार घेतला। आपण आता शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल शेतकऱ्यांना? आता शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण याचं परीक्षण केल्यानंतर त्याच्यामध्ये पोत किती कमी आहे, जर कमी असेल तर त्याच्यामध्ये कोणती खतं आपल्याला वापरता येईल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। मॅडम, आपल्या ज्या महाविद्यालयामध्ये माती परीक्षण केंद्र आहे, ह्या माध्यमातून काय नेमकं कार्य होतं या ठिकाणी? पूर्ण जर आपण मराठवाड्यात बघितलं आपल्या इथं, तर आपलं एक असं श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय हे असं पहिलं कॉलेज आहे की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मुफ्तमध्ये त्यांची माती परीक्षण करून दिली जाते आणि त्याच्यातून त्यांना हे सांगितलं जाते की पिकाची उत्पादकता कशी वाढवली पाहिजे आणि त्यामध्ये घटक किती कमी पडतात किंवा तुम्हाला
कोणत्या ठिकाणी तुम्हाला जास्त पैसा घालावा लागेल, म्हणजे खत जे आहे ते न घालता ज्याची कमतरता आहे तुम्हाला ते तुम्हाला सांगितली जाते. संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा हे असं महाविद्यालय आहे की जिथं आम्ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं संपूर्णतः त्यांच्या मातीचा कस कसा आहे आणि तो कसा वाढवता येईल आणि उत्पादकता कशी वाढवता येईल हे फक्त आणि फक्त आमचं महाविद्यालय कार्य करत आहे. आणि ते पण आम्ही जवळपास 97 म्हणजे 97 शेतकऱ्यांच्या माती एकत्रित केल्या. त्या मातीमध्ये स्फुरद, पलाश, नत्र आणि त्याचं पीएच, पुन्हा कार्बोहायड्रेट्स किती प्रमाणात आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. जास्ती असतील तर त्याचं खत वापरू नका, जिथं कमतरता आहे ती सांगण्याचा मी प्रयत्न. मॅडम, मला काय विचारायचं, जे काही तुम्ही सॅम्पल जमा केलेले आहेत, परीक्षण केलेलं आहे, अशी कुठली गावची माती आहे तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याची माती आढळून आली का जिथं रासायनिक खतांचा वापर केलेला नाही? नाही सर, एकंदरीत जवळपास आपण ज्यावेळेस आत्ता सांगतो रासायनिक खताचा फार मोठा आविर्भाव झालेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्याच्यासोबत जे घटक आहेत त्याचाच परत एकदा त्यांनी पुन्हा वापर करतायत. त्यासाठी मग आपण मॅडम, हे सेंद्रिय आपल्या मानवी खताचा जीवनाच्या वापर आयुष्यावर, आपल्या शरीरावर किती परिणाम होईल? सर्वात जास्त खूप मोठ्या प्रमाणात. छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे ह्या महाविद्यालयात भूगोल विभागातर्फे माती परीक्षण हे 2 वर्षापासून जवळपास चालू केलेलं आहे. या ठिकाणी उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतोय. आम्ही आता पूर्ण तालुक्यातील जवळपास 97 गावांचा आम्ही सर्वे करतो आहे, माती परीक्षण आम्ही करतो आहे. तालुक्यातील 97 गावं जे आहेत आणि याच्यामध्ये असं आढळून आलंय की जो चिंचकोटचा पट्टा जो आहे किंवा कोडसूरचा जो पट्टा जो आहे, ह्या पट्ट्यामध्ये जे पीएचचं जे प्रमाण जे आहे ते पीएचचं प्रमाण सर्वात जास्त अल्कली जमीन झालेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. मग पीएचचं प्रमाण वाढलेलं का कमी झालेलं आहे? जास्त वाढलेलं आहे. मग तो आणि चांगला असेल ना त्यामुळे- नाही, ते त्याचं जे प्रमाण जे आहे त्या प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं आहे. आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की आज तिथं जे जमीन जर आपण बघितलं तर पूर्ण क्षारयुक्त जमीन झालेली आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणच्या आरोग्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या लोकांचा परिणाम मग त्या भागामध्ये जे पिकणारं धान्य आहे, जे पीक आहे, ते आपल्या शरीरावर किती परिणामकारक ठरतं? भरपूर त्या ठिकाणचं आरोग्यावर जर समजा हे जे आहे प्रमाण जे आहे, स्फुरदचं प्रमाण असेल किंवा याचं जे प्रमाण, नत्राचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्याचबरोबर पोट्याचं जे प्रमाण जे आहे हे सुद्धा जास्तीत जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे शरीरावर असंख्य अशा प्रकारचे परिणाम, असंख्य अशा प्रकारचे आजार जे आहे हे आजार होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून आम्ही काय केलेलं आहे, आमच्या महाविद्यालयाने ही जी आरोग्य पत्रिका जी आहे, शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका आम्ही देतो आहे. तुमच्या शेतामध्ये स्फुरदचं प्रमाण किती आहे, नत्राचं प्रमाण किती आहे, ह्याचं जे प्रमाण जे आहे किंवा ऑर्गॅनिक कर्ब किती आहे, हे आम्ही त्याचं रेशिओ जो दिलेला आहे, शासनाने जो रेशिओ ठरवून दिलेला आहे त्या रेशिओप्रमाणे आम्ही त्यांना खतांची मात्रा किती वापरायला पाहिजे, किती वापरायला नको, अशा प्रकारचं आम्ही त्यांना सजेशन जे आहे हे सजेशन सुद्धा आम्ही करतो. यानंतर उमरगा तालुक्यातील श्री तुळजाभवानी अनाथ आणि मतिमंद बालगृहातील विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड पदाधिकारी अण्णासाहेब पवार, नगरसेवक विशाल काणेकर, श्री वाघमारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान आश्लेष मोरे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या बालकांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. याच दिवशी उमरगा तालुक्यातील विविध गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना रोख स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली. पेठ सांगवी येथील कैलासवासी महादू बसप्पा माळी यांच्या कुटुंबाला भेट देत त्यांच्या अडचणी जाणून घेत 5,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, नगरसेवक तथा आश्लेष भैया मित्रमंडळ अध्यक्ष विशाल काणेकर, नगरसेवक विजय दळगडे, प्रकाश सगर आणि रमेश जाधव उपस्थित होते. यानंतर गुंजोटी येथील धोंडीबा उर्फ प्रमोद महाळप्पा दुधभाते, बलसूर येथील विजय दत्तात्रय चव्हाण आणि विजय सीताराम सरोदे यांच्या कुटुंबालाही आर्थिक मदत देण्यात आली. भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, आमचे स्नेही, आमचे मार्गदर्शक माननीय आश्लेष भैया मोरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. एक न कापता विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूंना मदतीचा हात पुढे सरसावत वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा करण्यात येतोय. अशा विविध सामाजिक उपक्रमांमुळे
आश्लेष मोरे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.